വഹ്, ഉസേ, ഉസ്നെ, ഉസ്കെ, ഉസ്നെ മുതലായ അന്യപുരുഷ സർവനാമങ്ങൾ വാക്യത്തിൽ എങ്ങനെ പ്രയോഗിക്കുന്നു എന്നുള്ളത് ഇന്ന് നമുക്ക് ഒരു കഥയിൽ കൂടി ശ്രദ്ധിക്കാം. हिरण्यकशिपु एक अत्यंत अभिमानी और क्रूर राजा था. वह स्वयं को भगवान मानता था. उसका पुत्र प्रहलाद था. वह विष्णु का परम भक्त था. वह अपने पिता को भगवान नहीं समझता था. इस कारण उसके पिता ने उसे समझाने का प्रयास किया, परंतु वह नहीं माना. फिर उसने उसे मारने के अनेक प्रयास किए, परंतु हर बार वह बच गया. कहानी पसंद आया ना?